आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर। देशासाठी आणि स्वतःच्या ध्येयासाठी धावणारा विशाख कृष्णस्वामी चायनाचा 235 दिवसाचा विक्रम मोडण्यासाठी सज्ज। डोंबिवलीतील होतकरू युवक विशाख कृष्णस्वामी जो ऊन वारा पाऊस यांची तमा न बाळगता आपल्या ध्येयाच्या दिशेने धावत आहे, आता चायनाच्या 235 दिवसांच्या धावण्याचा विक्रम मोडण्याच्या तयारीत आहे। त्यासाठी विशाख 245 पेक्षाही जास्त दिवस सतत धावण्याचे ध्येय ठेवले। जो साहसी ध्येयाने प्रेरित होऊन विशाखने भारताचं नाव जागतिक पातळीवर उंचावण्याचा निर्धार केलाय। विशाखच्या या प्रयत्नात एक महत्त्वाचा अडथळा आला जेव्हा त्याला आर्थिक पाठबळाचा अभाव आणि वडिलांचं छत्र हरपल्याने आपला सराव बंद करावा लागणार होता। मात्र ही बाब कल्याण मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कानावर गेली। डॉक्टर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश भोरे यांनी विशाखला 1 लाख रुपयाचे आर्थिक सहाय्य केले, ज्यामुळे त्याच्या प्रयत्नांना नवी ऊर्जा मिळाली। विशाख यापूर्वीच 2 विश्वविक्रम आपल्या नावावर कोरलेत। पहिला विक्रम त्यानं 61 दिवस 45 किलोमीटर धावून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपल्या नावाची नोंद करत तोडला। याशिवाय आणखी एक विक्रम करून त्यानं आपली प्रतिमा सिद्ध केली आहे। आता चायनाचा 235 दिवसाचा विक्रम मोडण्यासाठी विशाख विविध अडचणींवर मात करत धावणार आहे। विशाखला प्रसिद्धीपासून दूर राहणं आवडतं, पण त्याची कामगिरी शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष राजेश कदम यांच्या नजरेतून सुटली नाही। डोंबिवली क्रीडा संकुलात धावत असताना त्यांनी विशाखकडे विचारपूस केली आणि त्याच्या धडाडीने प्रभावित झाले। त्यांनी विशाखला प्रसिद्धीस आणण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे विशाखचं नाव सर्वांना परिचित झाले। विशाख आता 600 दिवस धावण्याचा मानस ठेवून तयारी करत आहे आणि त्याच्या या अविश्वसनीय प्रयत्नांसाठी त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याची आणि त्याला पुढे धावण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असंही शहर प्रमुख राजेश मोरे यांनी सांगितलंय। आपल्या डोंबिवलीमधील एक होतकरू मुलगा विशाख कृष्णमूर्ती हा डोंबिवलीचं नाव भूषण करण्यासाठी, देशाचं नाव भूषण करण्यासाठी जो 235 किलोमीटरचा जो 35 दिवसाचा जो धावण्याचा विक्रम आहे तो चायनाच्या नावाने, आणि मग तो आपण कुठेतरी मोडीत काढला पाहिजे। आणि त्याच्यासाठी आपला डोंबिवलीचा होतकरू मुलगा विशाख कृष्णमूर्ती हा 235च्याही पुढे धावण्याचा प्रयत्न करणार आहे। तर 235 नसून तर त्याची स्वतःची इच्छा आहे की 700 दिवस मी हा धावण्याचा रेकॉर्ड करावा आणि वर्ल्ड रेकॉर्ड होऊन भारताचं नाव नवलौकिक व्हावं, त्याच्यासाठी ते प्रयत्न करत आहेत। आपलंही कुठेतरी त्याला हातभार लागावा या उद्देशाने या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार सन्माननीय श्रीकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून त्याला एक भरीव अशी आर्थिक मदत केलेली आहे। मी या खासदार साहेबांचं, आपल्या लाडक्या खासदार साहेबांचं आणि संपूर्ण डोंबिवलीकरांचा मनापासून आभार मानतो आणि त्या होतकरू मुलाला जेवढी मदत करता येईल नागरिक असतील, आपले पदाधिकारी असतील त्यांनी करावी, कारण हे करत असताना त्याच्या मागे आर्थिक पाठबळ असावं लागतं आणि आर्थिक पाठबळ असल्यानंतर आपले होतकरू मुलं पुढे जात असतात आणि भारताचं नाव लौकिक करत असतात। माझं डोंबिवली शहराच्या वतीने आणि कल्याण ग्रामीणच्या वतीने तुम्हाला कृष्णमूर्ती तुम्हाला भरीव अशी शुभेच्छा देतो। तुम्ही पुढे व्हा, असेच प्रयत्न करा, तुम्हाला जे सहकार्य लागेल आमचा संपूर्ण शिवसेना परिवार तुमच्या पाठीशी असेल, असं तुला आशा देतो तुला आणि शुभेच्छा देतो। आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर।